मुंबई पालिकेसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला। ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपचा सर्व्हे। शिंदे आणि भाजपमध्ये कशा पद्धतीने जागा वाटल्या जाणार या संदर्भात सर्व्हे। अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार। ठाकरे बंधूंची जागा वाटपाची प्राथमिक बोलणी आजपासून सुरू होणार। स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरे यांचा बाळा नांदगावकर यांच्यासोबत संवाद। सूत्रांची माहिती। बिहारमध्ये ठाकरे बंधू नव्हते तरी काँग्रेसचा पराभव झाला। यावरती मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे? काँग्रेसने मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिल्यावर सामनातून सबुरीचा सल्ला। ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा पक्षाला रामराम। आज भाजपात प्रवेश करणार। नाशिकमधील समीकरण बदलण्याची शक्यता। विधानसभेत हिरेंनी दादा भुसे यांना दिलं होतं आव्हान। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची आज छाननी होणार। 2 डिसेंबरला मतदान तर दुसऱ्याच दिवशी 3 डिसेंबरला निकाल लागणार। येत्या 2 दिवसात जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता। 2 दिवसात आचारसंहिता लागणार। 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होणार। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली महत्त्वाची बैठक। दुपारी 1:30 वाजता मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईकांसह अधिकारीही उपस्थित राहणार। माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। मंत्री आदिती तटकरे यांची ट्विट करत माहिती। योजनेच्या लाभाची सातत्यता कायम राहणार। मुंबईत ठाण्यात सीएनजी पंपांबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा। महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड। 40 ते 45% रिक्षा टॅक्सी बंद। अत्यावश्यक सेवेवर थेट परिणाम। ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरती ट्रॅकला तडे। ठाणे कल्याणकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्यानं चाकरमान्यांचे हाल। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट। मुंबईसह अलिबाग, रत्नागिरी, डहाणूमध्ये थंडीचा कडाका वाढला। जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोलीमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा।